तर पहा, या ठिकाणी आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये बदलणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. आपण कधी कधी घरामध्ये म्हणतो ना की आईला पाणी कोणी दिले, तर समोरून उत्तर येतं की कोमलने आईला पाणी दिले, किंवा आपल्या घरामध्ये जे नाव असेल मग बबलूने दिले किंवा विजयने दिले असं आपण म्हणू शकतो इथं. तर हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलायचं अतिशय सोपी पद्धत सांगतो. काय करायचं बघा, आता कोमलने इथं द्यायचा 1 क्रमांक, दिले वाक्याचा शेवटचा शब्द त्याला द्यायचा 2 क्रमांक, आणि इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचे. बघा इथं 3 आणि इथं 4. अतिशय सोपी पद्धत आहे. पहा काय करायचं, आता 1 क्रमांकाचा शब्द 1 क्रमांकाला, कोमलने, कोमल KOMAL कोमल. आता इथं 2 क्रमांक दिला आहे म्हणून दिले हा शब्द फक्त आपल्याला इंग्रजीमध्ये इथं लिहायचा आहे. आता हे पण स्पष्टीकरण देतो बघा. गिव म्हणजे देणे, बघा व्यवस्थित लक्ष द्या. गिव म्हणजे देणे, आणि दिले म्हणजे याचं भूतकाळी रूप आहे इथं, म्हणून गिवचं दुसरं रूप भूतकाळी रूप कोणतं आहे, गेव. बघा गेव. आता या वाक्यात काळ कोणता आहे इंग्रजीमध्ये सुद्धा सांगतो. आता बघा 3 क्रमांकाला आहे पाणी, वॉटर. वॉटर, बरेच जण इथं वेगळे कमेंट करतात. आणि आईला टू मदर, बघा टू मदर. आता इथे एक कमेंट येतो नेहमी, टू का लिहिलं, तर बघा फक्त आई म्हणजे मदर आणि आईला म्हणजे टू मदर. आता एक गोष्ट याच्यामध्ये काळ कोणता आहे इंग्रजीमध्ये सांगतो बघा. कोमल हा कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट म्हणतात याला. गेव हे आहे V2, कधी पण लक्षात ठेवायचा. मग बघा कर्ता आणि लगेच जर V2 आलं तर लगेच ओळखून जायचं की याच्यामध्ये बघा सिम्पल पास्ट, सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणजे साधा भूतकाळ आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतो आणि बोलूही शकतो. तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्ही नक्की इंग्रजी बोलणार हा मला विश्वास आहे. तुम्हाला विश्वास असेल तर कमेंटमध्ये यस लिहा. धन्यवाद.